त्याला बघा. हे सगळं असतं गोव्याला. झरे मीन्स पाणी येतं ना. हे 5 पांडवांनी बांधली आहे का? अच्छा ही का? ही तळी बघा ना. हे बघा किती किती निळं पाणी, एकदम स्वच्छ पाणी आहे बघा. इथे कसिनो आहे, बिग डॅडी कसिनो. आणि तिथे बघा कसिनो मॅजेस्टिक प्राईड. तेव्हा तिकडनं जे लागते ना, कुठे? तिकडे झाड दिसते मोठं. हा ऐकलं का? म्हणजे आमचा धीरज गरीब नाही, करोडपती आहे तो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हे बघा कोकम इथं ठेवलंय सुकवायला. अजून तो बघा धीरजला बघा. बंद कर ना. इथं आई आता खोबरा खिचतायत. निखिल इथं बसलाय. अजून ह्या लोकांनी ना फणस तोडून आणलाय त्याच्या मित्राकडे जाऊन. मी तुम्हाला क्लिप्स ऍड करेल. तुम्ही क्लिप्स घेतली आहे ना? क्लिप्स ऍड करेल व्हिडिओ मध्ये. तर त्यांनी बघा कसं काय फणस तोडलंय. चाललो तर ह्या तर फणसाचा झाड. ह्या मारून नाही का? फास मारून दे मरे. हे का मारतो तसं कळशे धरू काय? हा दिसता कळता अजून हे बघा, हे सगळं धीरजच आहे. हे सगळं धीरजच आहे. आईने स्वतः हे लाकडे इथं आणून ठेवलेत. आईने स्वतः. हे बघा अजून हे काय तर आंबे पडलेलेच आहेत इथे. अजून धीरज जो बोलत होता आंब्याचा झाड मोठा, तो हा वाला आहे. हा वाला आहे बघा. हे सगळं धीरजच आहे. हे आज माहित नाही धीरजचा काय प्लॅन आहे, कुठं काय आज आम्हाला नेणार आहे फिरवायला. अरे कुठं नेणार आहेस आज? हा तर डॅम वर तर कॅन्सल झाला. हा बघू आता जरा, नाही तर संध्याकाळी गोव्याला जाऊ. बघू गाडी बाहेर काढल्यावर ठरेल आपलं. ठीक आहे ठीक आहे. नाश्ता करून मग एक काम करू, आपण मस्तपैकी नदीवर आंघोळीला जाऊ. हा थोडंफार आज इकडचं फिरू आणि संध्याकाळी जेवून वगैरे नंतर गोव्याला जाऊ शकतो. तसा प्लॅन करू. ठीक आहे. अजून प्लॅन मध्ये कधी पण काय होऊ शकतं. ठीक आहे, आमचा काय भरोसा नाही. गाडी एकदा बाहेर गेली की मग यायचा पत्ता नसतो. तर इथं नाश्ता रेडी आहे. आमटी आहे, अजून पाव आहे. आई तुम्ही तरी बसा सोबत. हा बघा जनावर कसा बसलाय. हसवल आहे हसवल. चल नाश्ता कर, जायचं आपल्याला नदीवर पोहायला. तर आता आम्ही चाललोय पोहायला. बरोबर. यस ब्रो. चल लवकर गाडी स्टार्ट कर. मित्रांनो, हा जो रोड गेलाय ना, तो गोवा मँगलोर एक्सप्रेस हायवे. तो आता बनत आहे, अजून प्रॉपर बनला नाहीये. किती वेळ काय लागेल, किती वर्ष लागतील आता? ते आपल्यावर नाही, ते मोदीवर आहे. बघा अर्धा रोडचं काम बाकी आहे. बाकी ना इकडचे रोड लय भारी आहेत, चांगले आहेत एकदम. ना खड्डे ना काय. आपले मुंबईचे तर 10 पाऊल चाललो नाही की खड्डे असे. इथे एकदम प्लेन एकदम इथलचे. दाखवला ना तो. हा व्हिडिओ मध्ये जसं बघितलं असेल की या साईडचे रोड एकदम बेस्ट आहेत. नाही इथं खड्डे वगैरे काय. पण आपले मुंबईचे एवढे बेकार रस्ते ना, काय सांगू. तर आता गाडीला भूक लागली आहे, तर आता जेवण देणार आहेत गाडीला. हे काजू विजू इथे आपल्याकडे नाही काजू. आहेत ना भाऊ. आहेत गेल्या भाजले ना आईने. हा. माता आहेत का? बघावं लागते. आणू नाही तर एवढं काय.
तर गाईज आम्ही पोहायला जाणार होतो, पण त्याच्या आधी मी एका लोकेशनवरती आलोय. तिथं मोठा डॅम आहे. हे बघा डॅम. आम्ही आतमध्ये जाऊन दाखवणार होतो, पण काय झालं इथे ना अलाउड नाही करत आहे. ते बोलले की जून 15च्या नंतर तुम्हाला अलाउड करणार. मार्चपासून बंद होतं कारण पाणी नाही ना त्यामुळे. मग जूनपासून कसं पाऊस चालू होईल, मग तेव्हा हे सगळं चालू असणार आहे. आता सध्या तरी बंद आहे. मग धीरज रिक्वेस्ट करतोय की जाऊ द्या. मग ते बोलले की नाही जाऊ देऊ शकत. आम्हाला पण वरतून ऑर्डर आलंय त्यामुळे. नाहीतर जायला काय आम्ही अलाउड केलं असतं. कारण कसं इथं ह्या सगळ्याकडे ना रिस्क आहे. कोण-कोण सुसाईड वगैरे करतं. त्यामुळे ना आतमध्ये परमिशन नाहीये. ते बोलले जून नंतर तुम्ही जाऊ शकता. म्हणून मी तुम्हाला हे घ्या लांबूनच दाखवतो. तर आता आम्ही पोहोचलोय नदीवर. हे बघा नदी. गेल्या वर्षी आलो होतो ना, तर इथंच पोहायला आलो होतो. आता तर पाऊस वगैरे नाही म्हणून थोडं कमी इथं दिसतंय. पण तिथे त्या साईडला खोल पावसामध्ये आहे. या पुलावरनं पाणी जातंय. काय? पावसामध्ये पुलावरनं पाणी जातं, एवढं पाणी असतंय. पब्लिक पावती का इथे? मिळाल्या वाहून जातील, मरायचा काय एवढा वेळ बघ ना, किती पूल किती उंच आहे, तरी पण याच्या वरनं पाणी जातं. डॅमचं पण पाणी सोडतात ना, हां. त्यामुळे तो मुततोय तिथं आणि तुला तर चला मग जाऊया पोहायला. तर गाईज पैसे पडलेले भेटले. ए थांबे. भाई पैसे पडलेले भेटले. 30 रुपये भेटले. 30 रुपये. भाई 30 रुपये भेटले. अरे ते हे होणार म्हटलं, गाडी खाली जाणार म्हणून म्हटलं तुला उचल. चला भाई 30 रुपयाचा जुगाड झाला. 10-10 रुपयाची काय तर 10-10 रुपयाचा काहीतरी थंडा पिव. अरे ते बरोबर वाटत नाही ना रे. अरे काय नाही आता रस्त्यावर पैसे पडलेत. आता काय दुसऱ्या उचलण्यापेक्षा आम्ही उचलतो. पण ती गरिबी आहे. पैसे संपले फिरून फिरून. आता ना आम्हाला धीरज जमीन दाखवायला आणलाय. तेव्हा तिकडनं जे लागते ना, कुठं? तिकडे ते झाड दिसते मोठं, हा. तिकडनं ते पूर्ण हे, तिकडनं पूर्ण हे असं एवढं भरतंय. ऐकलं का? म्हणजे आमचा धीरज गरीब नाही, करोडपती. करोडपती आहे तो. भेंडी. ही सगळी जमीन तेजीच आहे. हे बघा त्याला जॉब करायची काय गरज माहिती का? पाहिजे ना तो जॉब सोडू शकतो मुंबईचा. अजून इथं येऊन सेटल करू शकतो. पण तो त्याला काहीतरी मोठं करायचं म्हणून त्यांनी गाव सोडलंय. असं आहे. हे सगळं तेजच आहे. बापसाच आहे माझ्या, माझं काय नाही. आता पप्पाच्या नंतर तुझंच असणार ना. ते पुढचं पुढं. हा. आता कुठे चाललोत आता सांग. आता आमची इथं पण आहे ही, फक्त भविष्यात बघू, नंतर इथं भरपूर काय करायचं. पण हा. त्याच्यानंतर तिकडे आमची शेती पण आहे खालच्या साईडला. जेव्हा मी होतो इकडे गावी राहायचो, हम्म. तेव्हा मी 2 वर्ष शेती केली होती. अच्छा. आता आपण चाललोय मंदिरापाशी, हा. तिथं आमची तळी वगैरे, तुला गेल्या वर्षी नेलं होतं तिथं जाऊया. हा. आणि अजून ती तळी आहे ना कुणी 5 पांडवांनी बांधली. हो, तर ते धीरज शिवलिंग वगैरे आहे तिकडे, मंदिर आहे आपलं. तिकडे जाऊया आता आपण. चला. आणि हे गेल पाईपलाईन गेली आहे. कसली? ही गेल पाईपलाईन आहे. आता तुला जरा वेळ झालाय, ते लांडोर वगैरे दाखवलं असतं. इथं मोर पण आहे आपल्या हो इथं मोर पण बघितला, पण कॅमेरा ऑन करता जोडून गेला. हे सगळे इकडे जास्त मोर असतात आतमध्ये. हा. इकडे आमच्या काजू आहे. हम्म. आणि इकडे पण आहे. इकडे आम्ही मच्छी वगैरे मारायला येतो पावसामध्ये. इकडे पण मच्छी भारी भेटतात. हे पूर्ण ओहोळ आहे, पावसामध्ये मच्छी असतात इथं. अरे गाडी आण ना. कुठे गाडी? तिथे आहे गाडी. आणि तर आता आम्ही गावच्या मंदिराला आलोय धीरजच्या. हे बघा सातेरी मंदिर आहे. ब्राह्मणेश्वर. सातेरी ब्राह्मणेश्वर मंदिर आहे. हे बघा. म्हणजे तुझं गाव पूर्ण इथंच येतात ना पाया पडायला? इथं म्हणजे- शिवजत्रा भरते. काय भरते? शिवजत्रा असते ना, हा. तेव्हा इथं जत्रा भरते आमच्या इथं. शिवलिंग आहे. इथं आतमध्ये बघा शिवलिंग आहे. ही विहीर तर पाणी कधी आटत नाही. छोटीच विहीर आहे, पण ती पाणी कधी आटत नाही. ऑटोमॅटिक किती पाणी त्याच्यात? पाणी कंटिन्यू असतं. मच्छी बघा, मच्छी दिसते का नाही? खोल नसेल याच्यात.
खोल नाहीये पण पाणी आटत नाही, कंटिन्यू पाणी असतं त्याला. थोडंच दिसतंय ना पाणी. बरोबर. झरे मीन्स झरे मी पाझरतं ना, पाणी येतं ना. कंटिन्युअसली हा. खालतून. हा त्याच्यातले मासे पकडून येतात का लोक मग? तेच ना बघा, इकडे मासे भेटतात, इकडे खेकडे भेटतात पावसामध्ये. कोणच्या साईडला? त्या साईडला हे पूर्ण इथं सगळीकडे खेकडे भेटतात पावसात. हा आम्ही येतो खेकडे पकडायला इकडे. माझा मामा आहे ना, तो मोठा मामा, हा तो डायरेक्ट बिळांमध्ये हात घालतो आणि मग खेकडे काढतो. हम्म. हा डेंजर. आम्ही पण पकडतो, पण मी बिळात नाही हात घालत. दिसलं की पकडतो. इथं चप्पल काढा. चप्पल काढा. चला इथं पण अंघोळ करू शकतो आता आपण. करायची. हा करू शकतो. हे 5 पांडवांनी बांधली आहे का? अच्छा ही का? आता हे समोर इथं इथं ही शेत जमीन आहे सगळ्यांची. हा इथं भात पिकवलं जातं. हा भात आहे का सध्या मग पेरलेला? नाही झालं, कापणी झाली ना आता जून मध्ये. इथं दाखव. अरे वा, अरे ही तळी बघा किती स्वच्छ आहे. ना. हा हे बघा खालून किती काय निघते? किती निळं पाणी, एकदम स्वच्छ पाणी आहे बघा. हा आणि हे आहे ना पाणी, तो आतमध्ये मोठा धारा आहे तो खरं तर. हा. त्यावर पण ते दगड काय ठेवावा लागेल. अच्छा आणि हे बघ ना, दगड किती जुने आहेत. हो ना, खूप आधीच्या काळाचे दगड. आणि तुला वाटेल हे आता कमी पाणी आहे, पण आपल्या डोक्यावरचं पण आहे ते, एवढं हो. खोल आहे ते. हा हा उभं राहू का ह्याच्यात? हा याच्यात राहा. भाई थंड थंड पाणी आहे. लय गार असतं पाणी हे लय गार पाणी असतं. मस्त थंड थंड वाटतंय पाणी. पिऊन हे प्यायचं पाणी. हो, हेच पाणी आपल्याला प्यायला जातं. हेच म्हणजे इथं ही टाकी आहे आपली, ती टाकी दिसते का आणि असं पाण्याची? काय खराब झालं? अच्छा ती टाकी का? हा तिकडे पाण्याची हा? टाकी. हे का असं खराब झालं? खराब नाही, ते का साचतो ना, तिकडनं पॅक केलं असेल कदाचित. इकडे शेत आहे ना, ते कंटिन्यू शेतीला पाणी पण जातं. एवढं एवढं हो. पाणी येते ना? पण किती भाई, पाय नव्हतं. पण खूप स्वच्छ पाणी आहे. मस्त वाटतंय. निखिल पी तू पण. नको. एक हे तीर्थक्षेत्र आहे. हा हा आणि ह्या पाण्याने अंघोळ केली ना, हा. पप्पा पण सांगत होते तुम्हाला घेऊन जायला इकडे ना अंघोळ करा म्हणून. हा. तर अंगाला काय म्हणजे फुटलं ना, हा. अंगाला येतं वगैरे ना, हा, हा. पुळ्या Skin. म्हण, पुळ्या वगैरे येतात ना, एक आधार म्हण, हा, असं हा, तसं. हा. तर या पाण्याने अंघोळ केल्यावर जातात त्या. अच्छा. हा जातात. का आजार वगैरे असला ना स्किनचा वगैरे, नाही का, अंगाला फोळ येतात वेगवेगळे, हा. तर मग इथं अंघोळ केल्यावर ते निघून जातात या पाण्याने. अजून एवढं आहे आपल्याकडे. तिथं एक छोटस मंदिर आहे. हो ते इथंच आहे, इकडचं. अजून बाकी छान आहे यार, मस्त. आणि इकडे राई आहे आमची, देवराई आहे इकडे. देवराई आहे म्हणजे झाडा देवांची ती जपून ठेवतात ना देवराई, हा. झाडं विड नाही का. हा ते इकडे आहे, या साईडला आहे. Under the boughs where the shadows play. तर आता आम्ही घरी आलोय, आता बसलोय जेवायला. तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय आहे. बघा, आज आहे भात, चवळीची भाजी, अजून ही फणसाची भाजी ना. हा. मी कधी खाल्ली नाही, आज टेस्ट करूया फणसाची भाजी कशी असते. याने पण नाही खाल्ले ना. मी पण नाही, खाल्ली. मी याने आज पण taste नाही. करेल first time. हा बघ, बस ना तू. फक्त तर आमचं जेवण वगैरे झालंय, आता रेडी झालोय मस्त. आता चाललोय गोव्याला. सगळे सगळे रेडी झालेत. चला आई बाय. मच्छी. हो सावकाश येतो. चला चला, आधीच आम्हाला उशीर झालाय. वाजले किती बघा, 5 वाजलेत. 5 वाजलेत, आता चाललोय गोव्याला. आणि उशीर करणारा फक्त धम्माच आहे. ए बाय. हात झोपून राहिला होता. हा, 5 झोपून मिनिटं होता. बोलून मला एक तास एक तास. काय 1.5 तास झोपला तो. सगळ्यात जास्त घाई यालाच असतो, पण सगळ्यात जास्त लेट हाच करतो. चला जाऊया. देखो ना गाइस, दे रे ये चाबी कैसे दे. कर रहा है. देखो ना गाइस, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना गाइस, अभी क्या हमारे ये जो है अपने निखिल भाव है, अभी वो बाइक चलाएंगे. वो हमारा हम ड्राइवर है. ओ ड्राइवर. ओ ड्राइवर, चला लवकर. The boughs where the shadows play.
आम्ही गोव्याला जात होतो, मग नंतरला थांबलो कारण जाता जाताना तिथे पुढे पोलीस असतात, ट्रिपल सीट अलाउड नाही, फाईन मारतील. त्यामुळे ना आता बघतोय कसं काय करायचं. धीरज बोलतोय की मी एक काम करतो, बसने येतो. अर्ध्याला पोहोचलोय आपण. हा, अर्ध्याला पोहोचलोय आम्ही. इथून पोलीस असतात त्यामुळे. मी धीरजला काय बोललो, तू एक गेट तू पोहली तरी. मी धीरजला काय बोललो, जे जातात ना मुलं बाईकवर, त्यांना मी बोल की भाई थोडं पुढं सोड. मग तसं करता करता आपण पोहोचू. एकदा रात्र झाली मग पोलीस वगैरे काय नसतात, मग आपण मॅनेज करू. तेव्हा ह्याला विचार, ह्यांना विचार ह्याला बोल. अरे बोल ना. अरे कळतात रे, बघून कळतंय रे. चालू कर. धीरज चाललाय बसने, आम्ही जातो बाईकने. चल लवकर. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep. तर आता आम्ही आलोय अंजुना बीच वरती. हे बघा. अरे यार, सनसेट बघायला भेटलंच नाही. जरा चुकला. बॅटला थोडं चुकलं. 10-15 मिनिटं लवकर आलो असतो ना Traffic तर लागलं. आम्हाला सनसेट बघायला भेटलं असतं. भारी आहे भाई. तिथं गाणे बिणे वाजतंय. निखिल, जायचं का त्या साईडला, जायचं का आपण? हा, एकाच्या साईडला जाऊ. अरे कोणच्या त्या साईडला जाऊया का ह्या साईडला? चला बाय. आम्ही तर पाण्यात जाणार नाहीये कारण आम्ही शूज वगैरे घातलेत. अजून त्यामुळे अजून खूप काय फिरायचंय आम्हाला. अजून मला बीच वरती असं पाणी मध्ये जाऊन पवायला असं आवडत नाही. जे काय विहीर नाही तर नदी. सगळे फोटो शूट करतायत हे लोक, पाण्यामध्ये आंघोळ करतायत. बघा, हे सगळं असतं गोव्याला. यार, भाई वाचलो नाही तर माझे शूज गेले असते. इथपर्यंत पाणी आलंय. काय धीरज? अरे वाचलो, नाहीतर पूर्ण भिजलो असतो मी. माझं तर भिजलेत बाई. बघा ना, लाटा बघा ना कुठपर्यंत येत आहेत. लाटा बघा, अजून त्याला बघा. हा, ही लाट ना आम्हाला एक फोटो काढायला देत नाहीये. बघा, इथपर्यंत येते पाणी. चल काढू. आता अंजुना बीच वरती फिरून झालंय. आम्ही सालेगावला आलोय. इथे एक चर्च आहे, तर चर्च बघायला आलोय. चर्च तर आता आतमधून बंद आहे, फक्त बाहेरच आम्ही बसलोय. मी ना व्हिडिओ अपलोड करतोय. माहिती का कधीपासून अपलोड करतोय? 10 पासून, म्हणजे सकाळी 9 वाजताच अपलोड करायला चालू केलं. अजून व्हिडिओ अपलोड झाला नाही कारण नेटवर्कचा इश्यू. नेटवर्क येतोय जातोय, अजून व्हिडिओ अपलोड होत नाहीये. थांबा दाखवतो. हे बघा, 99 वरती अटकलंय. आता रेंजमध्ये पण आलोय, रेंज पण आहे, अजून व्हिडिओ अपलोड होत नाहीये. विचार करा मी नेटवर्कचा किती प्रॉब्लेम फेस करतोय. म्हणजे इरिटेट झालोय. असं म्हणजे असं वाटतंय काय करू काय नाही. व्लॉगच अपलोड होत नाहीये. तुम्ही बघतायत. अरे हा ना, किती वेळचा आपण ट्राय करतोय पण गोवाला असून पण आम्हाला 5G ची रेंज भेटत नाहीये. म्हणजे भाई, हे तर नेटवर्क पाहिजे यार खरं, ना तर मजाच नाहीये. नेटवर्क पाहिजे. व्लॉगर्स कसं व्हिडिओ अपलोड करतील, काय करतील. लोकांना नेटवर्क भेटायला पाहिजे, ह्यावरती लक्ष द्यायला पाहिजे शासनाने. तर आता आम्ही गोवा पंजिमला आलोय. इथे बघा, इथे बोर्ड बघा. हे सगळं बिग डॅडी कॅशिओ. तुम्हाला माहिती असेल, कसिनो वगैरे चालतंय इथं. एक प्रकारचा जुवाच आहे ना ते. आपण कधी गेलो नाही भाई. कारण आपल्याकडे पैसेच नाहीत. नाही जायचं आहे आता. आपल्याला माहित नाही, कधी वेळच नाही आली. आता जाऊ नेक्स्ट टाइमला, पुढच्या वर्षी बघू. जर प्लॅन झाला की येऊ इथं. हे बघा, हे सगळे कसिनो खेळतात इथे. इथे कसिनो आहे, बिग डॅडी कसिनो. आणि तिथे बघा, कॅसिनो मॅजेस्टिक प्राईड.
माहिती का इथे लोक दिवसादिवस जिंकतात पण अजून लोक हारतात पण. बरोबर ना? हो भाई. एक काकाच असे सांगत होते की इथे ना असा जुवा असतो आणि ते लोक बोली लावतात. अजून 4,000 रुपये एंट्रन्स आहे आतमध्ये. तिथे ना 10 लाख रुपये हारला तो. मग त्यांनी ना जहाजमधून उडी मारली. पण तो वाचला. असं काका सांगत होते एक. तर आता जस्ट आम्ही घरी आलोयत. रात्रीचे 1 वाजून गेलेत. 1:20 झालेत. तर आता आम्ही घरी आलोयत. खूप थकलोयत. उद्या आम्ही जाणार आहेत घरी. तर सगळी पॅकिंग वगैरे उद्या करणार आहेत. उद्या थोडं फिरणार आहेत. सकाळी उठून बघू काय प्लॅन होते काय नाही. तर आता जरा फ्रेश होतो, जेवतो. व्लॉग एडिट करून अपलोड करायचा बघतो. अपलोड तर इथं लवकर होणार नाही. नेटवर्कमध्येच जाऊन अपलोड करायला लागेल. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.